पाण्याच्या बाबतीत चर्चा झाली. पाण्याच्या बाबतीत मी म्हणत असतो, पाण्याच्या बाबतीत की पाणी किती, अरे तुम्ही सगळ्यांनी दिवाळीला अभ्यंग स्नान केलं ना चांगलं उठणं लावून, सगळे म्हणते हो हो केलं केलं. अरे म्हणलं ते पाणी निळवंड्याचं होतं. तुम्ही गाड्या सुद्धा निळवंड्याच्या स्वच्छ पाण्यानं धुता, पिण्यालायक पाण्यानं धुता, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, तुम्ही गाड्या धुता. इतके भाग्यवान संगमेरवाले तुम्ही. आपोआपाला करते कोणीतरी धरण्याकरता प्रयत्न केले, आग्रह केला, मंजूर करून घेतलं, आतल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं केलं, त्या धरणाकरता निधी आणला, त्याला आउटलेट ठेवलं, एवढं 38 किलोमीटरची लाईन अडथळे ओलांडत ओलांडत तिथं आणली, आतमध्ये शहरामध्ये नवं जाळं तयार केलं, आतमध्ये शहरातलं अत्यंत सुंदर जाळं केलं, पाण्याच्या टाक्या केल्या, जे खड्ड्यातून पाणी काढावं लागत होतं दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर तुमचं पाणी येऊन पोहोचायला लागलं. आनंद वाटला पाहिजे. आणि ज्याने काम केलं, अरे कधी शाबासकी देण्याचं आपली दानत असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि ती शाबासकी द्यायची असती मताच्या रूपानं द्यायची असते. कुणीतरी केलं म्हणून झालं ना, हे विसरून चालेल का आपल्याला? सुंदर शहर बागीचे सुंदर केले गेले. प्रत्येक नगरसेवक धावपळ करणारा, प्रयत्न करणारा, मनापासून काम केलेलं. विरोधी असेल तरी त्याला सामावून घेतलं, त्यांनी लोटलं नाही बाजूला. एक मताने नगरपालिका चालली, एक आदर्श शहर केलं. हा रस्ता आपला आपण पाहतो, जाता येता पाहतो. आता मी गमतीनं 2-3 भाषणामध्ये काल म्हटलं की आता असं की काश्मीरमध्ये 4-5 दिवस जर थांबले ना तर काश्मीरचा तो डोंगर, हे पर्वत दिसत नाही, बर्फ दिसत नाही, हिरवं दिसत नाही, फुलं दिसत नाही, नजरेत बसून जातं. गणपतीपुळ्याला किंवा नरिमन पॉइंटला थांबलं तर तुम्हाला समुद्र दिसायचं नाही, कारण नजरेत बसून जातं. तसं संगमेरकरांच्या नजरेत हे सगळं बसून गेले, त्याला दिसत नाही. पण बाहेरचा पाहुणा येतो तेव्हा म्हणतो काय रस्ता केलाय रे तुमचा, काय सुंदर संगमेर दिसतं. हा बाहेरचा पाहुणा म्हटल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला कुणीतरी धडपड केली ना रे, प्रयत्न केला ना. खरंय गडकरींकडून पैसे मी आणले, 25 कोटी त्यांचे, बाकी स्टेट गव्हर्नमेंटचे. अशा पद्धतीनं आणखी पुढच्यापर्यंत आहे. संगमेर खुर्चा रस्ता याच्यातच आहे, तिथपर्यंत आहे. हे पैसे आणले, आणखी पैसे घातले, काळजीपूर्वक रस्ता केलाय. डिटपा इथून कडेने जात असताना या सगळ्या दोन्ही बाजूने कळू दिलं नाही. बिगर टाक्याचे ऑपरेशन आहे सगळे. अरे आत पहा, असं लाईट पडलेला दिसलं. आम्ही म्हटलं की काही नाही, मला उद्घाटन माझ्या हस्ते करता येत होतं. मी म्हटलं नाही, आपण साजरा करू, म्हणलं हॅपी हायवे करून टाकू याचा. सगळे एकत्र या, आनंदानं नाचा, गाणे म्हणा. आम्ही ज्यावेळेस सगळे आनंदानं नाचत होते, गात होते, पाऊस पडत होता, शहर नाचत होतं, त्यावेळेस नतद्रष्ट असणारे लोक इथं आडवे येऊन बसले होते. लाईट कशी घालवायची याच्याकरता प्रयत्न करीत होते. लक्षात ठेवा, जे लाईट त्यावेळेस आनंदाच्या हॅपी हायवे मध्ये लाईट घालवायचा प्रयत्न करीत होते, आडवा करून रस्त्याला आडवे येऊन बसले होते, धरणं धरून बसले होते, आरडत होते, ओरडत होते, निषेध करीत होते. ती आता पुढून उभे, तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. अरे तुम्ही आनंद व्यक्त करायचा, आनंद केला पाहिजे व्यक्त. तुमची दानत तेवढी सुद्धा नाही. हा रस्ता झाला, आपण पाहतो पुन्हा नाशिक हायवे आपोआप नाही होत. कोणतरी प्रयत्न करतं, डांबरीकरण असताना पुन्हा कॉन्क्रिटिंग त्याच्यावर होत असताना दिसतंय. विमानतळ आपलं जवळ आलंय, ऍक्विजिशन मी केलेलं आहे. ते विलासराव देशमुख साहेब होते, पूर्णपणे ऍक्विजिशन. तिथल्या लोकांना विचारा इथं विमानतळ कुणी आणलंय, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. रेल्वे आपली, आम्ही प्रयत्न केला, इथून रेल्वे गेली पाहिजे, समनापूरला स्टेशन पाहिजे, पोखरी हवेलीला. ऍक्विजिशन पर्यंत पूर्ण केलं आणि काळ बदलला. रेल्वे कुठं गेली कळायला तयार नाही. पण त्याच्याकरता अजून आम्हालाच भांडावं लागतंय. सत्यजित भांडतोय, मी भांडतोय, पण ज्यांनी भांडायला पाहिजे तो मुख गिळून गप बसलेला आपल्याला दिसतोय. काय चाललंय तुमचं लक्षात घेतलं पाहिजे. आपली अर्थव्यवस्था चांगली आहे. 9,000 कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या बँकांमध्ये आहेत. सहकारी संस्था आपल्या चांगल्या आहेत. शिक्षण व्यवस्था आपली चांगली आहे. बाजारपेठ आपली सुंदर बाजारपेठ आहे. व्यापारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यापार करतात. नफेखोरीला वाव देत नाही, वैशिष्ट्य आहे. सोन्या चांदीचे 350 दुकानं आपल्याकडे आहेत, भरलेली फुललेली. असं हे सगळं शहर शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव यांना नटलेलं हे शहर आहे. आपल्याला काय करायचंय, हे जपायचं का नाही हा खरा प्रश्न आहे. हे पुढे न्यायचं का नाही हा खरा प्रश्न आहे. अलीकडच्या कालखंडात काय काय पाहायला मिळतं, अलीकडच्या कालखंडामध्ये पाहायला मिळतं. मी वर्षाचा आढावा घेत नाही, 8 दिवसाचा फक्त आढावा घेतो. 8 दिवसामध्ये कुणीतरी कोणाचा तरी हात तोडला, बरोबर आहे. कोणी तोडला तपासा. मी बोलणार नाही, मी आरोप करत नाही. कोणी तोडला, कोणत्या गाडीत बसणारे होते, कोणाचे कुटुंब, कोणाबरोबर राहणारे, तपासून घ्या. कुठेतरी इंजेक्शन पकडले नसेल, इंजेक्शन म्हणजे जे अंमली पदार्थाचे इंजेक्शन, त्याचा साठा कोणाकडे तरी पकडला, कोण आहे ते तुम्ही तपासा. कुठेतरी गाळ्यात 43 लाख रुपयाचा ड्रग्जचा गोळ्या असणारा साठा सापडला, अंमली पदार्थाचा. कुठून आला, कसा यायला, हे सगळं सुरू झालं, तुम्ही तपासा. पोलीस स्टेशनला अनुभव आला की 2 गुंडांनी आपसात मारामारी केली म्हणे.
पोलीस स्टेशनला. पीआय आमचे गरीब होते, बदलून घेतलं तिने स्वतःला, निघून गेले बिचारा. आता नवा पीआय जरा कडक आहे म्हणतात, कानपाटीत हाणल्याशिवाय राहणार नाही असं कोणी वागलं तर. कोणत्या तरी नेत्याचे येतात मग त्याला सांभाळा. अरे कानपाटीत मारायचं, नेत्याला कळवायचं, अशी विचित्रपणा करतात हे लोक. आपल्याला हे शहर चांगलं चालवायचं असेल, नशा मुक्त ठेवलं पाहिजे, अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवलं पाहिजे. आम्ही जे जपलं ते जपण्याचं काम पुढच्या काळातही करावं लागणार आहे. इथं एसटी स्टँड समोर येतात आणि भाषण करतात. नशेचे जे माफी आहे ते कोणी एंट्री दिली त्यांना हे तपासण्याची वेळ आलेली आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि हे तुम्ही तपासलं पाहिजे, आम्हाला बोलायला लावू नका. हे काय चाललेलं आहे, हे कसं चाललं हे पहा तुम्ही सगळे. मी आपल्या सगळ्यांना सांगितलं, सुंदर संगमनेर पाहण्याचं काम आम्ही केलं. हे सगळे जेवढे शॉपिंग सेंटर आहेत ना, मी आमदार झाल्यानंतर आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यावेळेस ताब्यात नव्हती, ती ताब्यात आली आणि हे सगळे गाळे आम्ही बांधले. तर आम्ही त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बांधले. एका गाळ्या करता 50,000 खर्च आला. आम्ही 25,000 दिले यांना. विचारा, आता ते मोठे शेड झाले, चांगली गोष्ट झाली, आम्हाला तेच लागतंय. आपण पाहिलं असेल एसटी स्टँड असेच गाळे होते, पुढं टपऱ्या होत्या, टपऱ्यांचे ते दुकानदार झाले, एक चांगला सन्मान त्यांना मिळाला. नवीन नगर रोडचे जे झाले ते सुद्धा टपऱ्या होत्या, तिथं व्यवस्था झाली. प्रत्येकाचं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. पुढेही तो आपल्या सगळ्यांना करायचा आहे आणि त्याच्याकरता आपल्याला संगमेर सेवा समितीला निवडून दिलं पाहिजे. काल काही गोष्टी खाली आले होते, आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते. माझा फोन आले होते बिचारे, प्रचार तर करणंच आहे, नाईलाज असतो, यावं लागतं. आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागतं. आमदार मागून बोलायचा, बिचारा पुढे बोलायचा. केविलवाणी परिस्थिती होती, मी काही त्याच्यावर जात नाही. परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की MIDC कसं करता, कसे प्रयत्न केले, काय लागतं, पाणी कसं लागतं, हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. आता त्यांनी MIDC मंजूर केली असं सांगितलं. फोन केला डायरेक्ट, MIDC मंजूर, फार चांगलं आहे. मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं. अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? साहेब, 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो, अमोल खताळांच्या इथे, आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की करू. आता दुसरी एक व्हिडिओ ऐका तुम्हाला. लागतो का बघ. हॅलो, उदय बोलतो. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवय आहे, इलेक्शन फंडे ते थोडे फंडे करतात बरं. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवड संगमेर पडतो नाही, ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकामं झालेले. करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो. अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा प्रयत्न आमचा चाललाय. काही मार्ग निघाला तर आनंदाचे, सत्यजित प्रयत्न करतो, त्याच्या हाताला यश येवो. माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे. आणि सत्य तुलाच काम करावं लागेल, इतरांना वेळ नाही. इथं खूप काम पडलंय. प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या. आणि ते म्हणतो संगमेरची शांतता घालवतायत म्हणे. मला सांगा रे, संगमेरची शांतता घालवणारे आपण आहे? अरे यांचं वागणं, इथं माझं घर आहे, तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसवतं, आम्ही एक गेट केलं. कुणी असं करेल का रे? त्या गेटवर गेट लावेल का? यांनी त्या गेटवर गेट लावलं होतं. पाहिलं ना तुम्ही यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. ही शहराला बाधक प्रवृत्ती लक्षात ठेवा.
आपला शहर पुढे जायचं असेल, शांततेनं चालायचं असेल, सुकून, खरं सांगतो का अनेक मंडळी म्हणत असते संगमनेरमध्ये जो सुकून आहे तो कुठं नाही. सुकून याचा अर्थ आंतरिक शांती. ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला. नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाहीत. कठीण परिस्थिती होऊन जाईल. काही लोकांना हे मोडायचं आहे. ते सुद्धा काल आले, उत्तर दिलं, सत्यजित तुझी जबाबदारी, त्यांना उत्तर द्यायला मोठ्याची जबाबदारी मी घेतो ना. ते आज दिवसभर होते, विकासाकरता संगमनेरला आम्हाला मतदान करा, विकासाकरता मतदान करा, हे करतो ते करतो, सगळं आश्वासन. मी त्यांना एकच म्हणल, तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला. अरे तुमच्या नगर मनमाड होईना, सगळी सत्ता असताना, खासदारकीची, आमदारकी, सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता धड होईना तुम्हाला. आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय, तेवढा करा मग सांगायला या संगमनेरवाल्याला विकासाच्या गप्पा. आणखी खूप बोलण्यासारखं आहे, मी काय त्यात जात नाही. पण आपण जेव्हा संगमनेर म्हणून संघ लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपलं अस्तित्व, आपली प्रगती, आपला विकास, आपली शांतता, बंधुभाव, प्रेम एकमेकाबद्दल सगळ्या समाजांमध्ये ठेवून आपल्याला ही सगळी प्रगती करायची आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची, आमच्या विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जायची तयारी आहे संगमनेरच्या विकासाकरता आणि शांततेकरता. सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार 30 नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि 31 मैथिलीताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्याने विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. इथं चूक चालणार नाही, चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही, हे तुम्हाला सांगतो. चूक चालणार नाही बिलकुल. आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला निश्चितपणे खात्री वाटते. त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.